नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज बुधवार 27 डिसेंबर। आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग सुरुवात करूया। जसे की आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये थंडीचे प्रमाण वाढलेले आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानात घट झालेली आहे। तर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की महाराष्ट्रामधील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण हे दिसत आहे। आज दुपारून हे ढगाळ वातावरण असणार आहे। 11 वाजल्यानंतर हे ढगाळ वातावरण असण्याची दाट शक्यता आहे। तर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर दिसेल अमरावती जिल्ह्यातील काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे। सोबतच लागून असलेल्या अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण हे दिसत आहे। अकोला जिल्ह्यातील आपण पाहायला गेलं तर खामगावमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे। सोबतच मूर्तिजापूरमध्ये सुद्धा आपण जर पाहत असू तर आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे। सोबतच लागून असलेल्या जळगाव जामोडमध्ये सुद्धा आपल्याला आज ढगाळ वातावरण दिसत आहे। जळगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे। मलकापूरमध्ये जर आपण पाहायला गेलं तर मलकापूरमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे। जामनेरमध्ये सुद्धा आपण जर पाहत असाल तर आपल्याला दिसत आहे की ढगाळ वातावरण हे आज आहे। मोटालामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे। जळगावच्या शेजारीच लागून असलेले जर आपण पाहायला गेलं तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज ढगाळ वातावरण दिसत आहे। परोळा, एरंडोल, अमळनेरमध्ये सुद्धा आज आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे। जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर काळा पट्टा आपल्याला दिसत आहे की ढगाळ वातावरणाचा हा स्क्रीनवरती आपण पाहू शकता। सोबतच आपण जर पाहायला गेलं तर धुळे शेजारी असलेल्या भागांमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे। जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे। सोबतच मनमाडच्या काही भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण हे आपल्याला दिसत आहे। जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसत असेल की धुळे, जळगाव, अकोला, अमरावती यातील काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। सोबतच अहमदनगरमधील काही भागांमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे। पुणे जिल्ह्यात जर विचार करायला गेला तर जेजुरी, बारामती, इंदापूर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे। अहमदनगरमधील जामखेडमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे। बीड जिल्ह्यातील कैज आणि परळीमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे। सोबतच लातूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा आपण जर पाहायला गेले तर आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे। लातूरमधील जर आपण उदगीर पाहायला गेलो तर उदगीरमध्ये आज आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे। सोबतच अजून काही भागांमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे। जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर काळ्या पट्ट्यामध्ये आपल्याला दिसेल की राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण हे आज राहण्याची शक्यता आहे। बार्शीमध्ये सुद्धा आपण जर पाहत असू तर ढगाळ वातावरण दिसत आहे। जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला काळा पट्टा हे ढगाळ वातावरण दिसत असेल